फुल टाइम मी यूपीएससीची प्रिपरेशन करतोय. दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहून यूपीएससीची प्रिपरेशन केलेली आहे. या दरम्यान कधीही मी 1 महिना किंवा 2 महिना बकऱ्यांच्या मागे गेलेलो नाहीये. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत असे टीव्ही न्यूजवाल्यांनी काय केलं की टीआरपी साठी मी जे काही चांगलं बोललोय ते बाजूला ठेवलंय. म्हणजे टीआरपी वाढवायला कंटेंट पाहिजे ते खूप फेमस करून सोडलं. मेंढपाळाचं पोरग IPS अधिकारी, मेंढपाळाचा पोरगा झाला साहेब किंवा मेंढ्या चारता चारता IPSचा निकाल आला, मेंढ्या चारणारा टॉपर, अशा पद्धतीचे बऱ्याच व्हिडिओचे मथळे तुम्ही सध्या पाहिले असतील. बीरदेव ढोणे यानं UPSC मध्ये यश संपादन केलंय. मात्र त्याच्या बातम्या अशा मथळ्याखाली लावल्या जातात आणि मीडिया भावनिक खेळ खेळताना पाहायला मिळतोय. त्यामागचं खरं वास्तव जनतेपासून लपवलं जातंय का? तो मुलगा खेड्यातून होता, पण त्यानं फक्त उन्हातान्हात मेंढ्या चारत अभ्यास केला नाही, तर कोचिंग घेतलं. पुणे, दिल्ली सारख्या ठिकाणी शिक्षण घेतलं. अभ्यास, जिद्द, मार्गदर्शन आणि चिकाटी यांचा हा एकत्रित प्रवास म्हणजे बीरदेव ढोणेनं मिळवलेलं यश आहे. मात्र फक्त मेंढ्या चारणाराचं पोरग IPS अधिकारी झालं या भावनिक पोस्ट खाली TRPच्या नादात सगळा गोंधळ झालाय आणि याच गोष्टीवरती स्वतः बीरदेवनं सुद्धा माध्यमांसोबत बोलताना स्पष्ट मत मांडलंय. मला वाटतं की रिस्पॉन्सिबल थोडं बनायला पाहिजे मीडियाला, कारण थोडा फोर्थ पिलर आहे. माणूस रिस्पॉन्सिबल बनतोय तर तुम्ही पण या रिस्पॉन्सिबल बना, मला असं आव्हान करायचं आहे ॲक्च्युली. आणि मी ॲक्च्युली फुल टाइम UPSCचं प्रिपरेशन केलेलं आहे दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहूनच. आणि मी सध्या ॲक्च्युली वडिलांची थोडी तब्येत खराब झाली होती, डायलिसिस करायचं ठरलं, डायलिसिस करायचा घरात निर्णय चालू होता. त्यामध्ये विचार विनिमय करायचे आणि थोडं वडिलांना घरी राहून थोडंसं म्हणजे जेवण वगैरे पण जात नव्हतं. सो मग वडिलांना बकऱ्यांचं दूध वगैरे पण खूप आवडत होतं. मग त्या निमित्तानं आम्ही बकऱ्यात गेलो होतो ऍक्च्युली 4-5 दिवस रिझल्टच्या आधी. आणि त्या निमित्तानं 21-22 रिझल्ट दिला असं वाटत होतं. पण आता मग रिझल्ट येणार आहे म्हणून आपली लाईफस्टाईल तर जगायची सोडणार नाही ना आपण. सो मग आम्ही ऍक्च्युली गेल्यानंतर रिझल्ट आला ऍक्च्युली. मग त्यानंतर ते थोडे व्हायरल झालेले आहेत व्हिडिओ. मीडियानं TRP साठी जी गोष्ट दाखवायला पाहिजे त्या गोष्टी न दाखवता फक्त मेंढपाळाचं पोरग IPS अधिकारी झालं अशा पद्धतीच्या पोस्ट टाकायला सुरुवात केली आहे. हे अगदी खरं आहे, पण मुळात तो खूप हुशार आहे, त्याची तेवढी क्षमता सुद्धा आहे. बीरदेव ढोणे IPS झाला म्हणजे फक्त मेंढ्या चारता चारता तो IPS झालेला नाही. 10वी मध्ये 96%, 12वी मध्ये 89% असे त्याचे मार्क्स आहेत. CEOP मधून इंजिनिअरिंग त्यानं केलेलं आहे. 2 वर्ष दिल्लीमध्ये कोचिंग घेतलं, त्यानंतर पुण्यात राहून अभ्यास केलाय. हे सगळं सुद्धा सांगणं तितकंच गरजेचं आहे. यश हे फक्त पार्श्वभूमीमुळे ठरत नाही, तर ते ठरतं समर्पण, योजना आणि योग्य दिशेमुळे. हे सगळं दाखवणं सुद्धा माध्यमांची जबाबदारी आहे. मात्र माध्यमांमध्ये 2-4 दिवसापासून दणका चालू आहे. मेंढपाळाचा पोरगा साहेब झाला आणि या सगळ्या गोष्टी व्ह्यूज साठी, TRP साठी खरं तर दाखवलं जात आहे. मात्र दुसरी सत्य बाजू सुद्धा तितकीच महत्वाची आहे. हे खरं आहे की सर्वसाधारण घरातलं हे पोरग IPS अधिकारी झालं. मेंढपाळ ही पार्श्वभूमी त्याची आहे. त्या कहाण्या खऱ्या आहेत, पण ही कहाणी किंवा हे व्हिडिओ पाहून लाखो मुलं उद्या डोळे झाकून स्पर्धा परीक्षेच्या मागे लागतील, कोणताही विचार न करता. 0.1% यशस्वी त्यातली होतील, पण उरलेल्याचं काय? त्यांचं आयुष्य कुठं आणि कसं वळतंय याचा विचार कोण करणार आहे? या सगळ्या पोरांच्या उद्याच्या भविष्याला जबाबदार कोण? आणि म्हणून मीडियानं भावनिक मथळे देताना जबाबदारी ही घ्यावी. TRP पेक्षा सत्य दाखवणं तितकंच महत्वाचं आहे. आणि हे स्वतः मत आहे बीरदेवचं. एप्रिल 2021 पासून UPSCचं प्रिपरेशन तयारी करत असताना बीरदेव सांगतो की मी काय महिना जाऊन मेंढ्या चारत बसलेलो नाही, तर मी पूर्ण वेळ UPSCची तयारी केली. त्यासाठी कोचिंग असेल, इतरही जी काही तयारी असेल, अभ्यास असेल, या सगळ्या गोष्टी फोकस केल्या. सातत्य ठेवलंय, चिकाटी ठेवलीये, अभ्यास, मेहनत या सगळ्या गोष्टींच्या जोरावरती हे सगळं झालं. मात्र निकाल लागण्याच्या अगोदर वडिलांची तब्येत थोडीशी खराब होती आणि ही तब्येत खराब असल्या कारणानं मग त्यांना गावाकडे मी आलो, त्यांचं काम मी हातामध्ये घेतलं आणि मेंढ्या चारायला गेलो होतो. म्हणजे याचा अर्थ असा नव्हता की मी पूर्ण वेळ मेंढ्या चारत तयारी केली आहे किंवा मग मेंढ्या चारून UPSC क्रॅक केली आहे असा अजिबात विषय नाही. मी मेंढपाळाचा पोरगा आहे हे खरं आहे, माझे वडील मेंढ्या चारतात हेही खरं आहे, माझी पार्श्वभूमी मेंढपाळाची आहे हे सुद्धा खरं आहे. मात्र UPSCची तयारी करत असताना प्रचंड मेहनत घेतल्याचं बीरदेव माध्यमांसोबत बोलताना सांगतोय. माध्यमांनी ही दुसरी बाजू सुद्धा समजावून घेणं तितकंच गरजेचं आहे. वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राइब करून ठेवा.